जगाला शांतीचा आणि स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 155व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गांधी फोरमचे सोलापूर शहराध्यक्ष प्राध्यापक राहुल बोळकोटे यांच्या हस्ते त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष राहुल बोळकोटे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे रेल्वे स्थानकावरील पुतळा परिसराची दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, राष्ट्रीय गांधी फोरम सोलापूर शहरच्या वतीने आम्ही वेळोवेळी मनपा आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे, परंतु केवळ महात्मा गांधी जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी पुतळा परिसरात तात्पुरती स्वच्छता होते। पुतळा परिसरातील कारंजा बंद अवस्थेत आहे। कारंजामधील फरशीचे टाइल्स निघून परिसरात विखुरले आहेत। कायम सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे। पुतळा परिसरात एक ग्रंथालय स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील आम्ही गांधी फोरमच्या वतीने दिला असल्याचे त्यांनी सांगितले। या महामानवाच्या शांतीचे आणि स्वच्छतेचे अनुकरण संपूर्ण जग करत असताना सोलापूर शहर एक क्रांतिकारी आणि थोर स्वातंत्र्य सैनिकांचे शहर म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। अशा ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यांची दुरावस्था होण्यास कारणीभूत केवळ सोलापूर महानगरपालिका असून येत्या महिनाभरात सदर पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले नाही तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गांधीवादी मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनास दिला आहे। यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले, गांधी फोरमचे राज्य चंद्रकांत कोंडगुळे, सचिव रमाकांत साळुंखे, शहर कार्याध्यक्ष व्ही.डी. गायकवाड, प्राध्यापक मोहनदास गुमते, प्राध्यापक सोमेश बडदाळ, बळीराम एडके, सूर्यकांत शिवशरण, शशिकला ढंगापुरे, वेणुगोपाळ शेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी व गांधीप्रेमी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।